बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? चांगलेच आहात, कारण आता तुम्ही 5वी मध्ये आहात आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान मिळवलेलं आहे. ते कशामुळे मिळवलेलं आहे तुम्ही? तर ते पुस्तकातून, बरोबर आहे की नाही? मग या पुस्तकाच्या बरोबर तुम्हाला इतर पुस्तके वाचायला पाहिजेत, की त्याच्यामुळे तुम्हाला खूप वेगळ्या प्रकारचं ज्ञान मिळेल. म्हणून तुमच्या पाठ्यपुस्तकात 17वी कविता आहे पुस्तके, आणि त्यांचे कवी आहेत सफदर हाशमी. तर ही कविता आज आपण पाहणार आहोत, की पुस्तकातून कशा कशा प्रकारचं ज्ञान मिळतं ते तुम्हाला मी सांगणार आहे पुस्तके या कवितेमधून. बघा, मी पुस्तक कविता वाचते, ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका. पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या, माणसांच्या, जगाच्या, वर्तमानाच्या, भूतकाळाच्या, एकेका क्षणाच्या, जिंकल्याच्या, हरल्याच्या, प्रेमाच्या, कटुतेच्या. तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या? पुस्तके काही करू इच्छितात, तुमच्याजवळ राहू इच्छितात. पुस्तकात पाखरं चिवचिवतात, पुस्तकात आखरं सळसळतात, पुस्तकात निर्झर गुणगुणतात, पुस्तकं परिकथा ऐकवतात. पुस्तकात रॉकेटचं तंत्र आहे, पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे. पुस्तकांची दुनिया न्यारी आहे, ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे. तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात? पुस्तके काही सांगू इच्छितात, तुमच्याजवळ राहू इच्छितात. आता आपण मुलांनो स्पष्टीकरण पाहूया. पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या. युगायुगांच्या म्हणजे काय? तर खूप काळापासूनच्या, प्राचीन काळापासूनच्या आणि वेगवेगळ्या काळातल्या. वेगवेगळ्या काळामध्ये माणसानं कशी प्रगती केलेली आहे हे तुम्ही परिसर अभ्यासामध्ये शिकत आहात. माणूस आधी जंगलात राहत होता इतर प्राण्यांच्या सारखा, मग तो स्थिर जीवन जगू लागला आणि नद्यांच्या काठी शहरे निर्माण झाली. हा सगळा माणसाचा प्रवास, हा युगायुगांचा प्रवास, प्राचीन काळचा प्रवास आपल्याला पुस्तकातूनच समजतो. माणसांच्या जगांच्या म्हणजे काय? तर प्रत्येक माणसाच्या काही भावभावना असतात, किंवा आरोग्याचे प्रश्न असतात, पर्यावरणाचे प्रश्न असतात. तर हे सगळे माणसाच्या जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि ते पुस्तकातूनच पाहायला मिळतात, वाचायला मिळतात. म्हणून तुम्ही माणसाच्या जगाच्या गोष्टीसुद्धा पुस्तकातून वाचा. वर्तमानाच्या, भूतकाळाच्या, एकेका क्षणाच्या. वर्तमान म्हणजे आत्ता जे काही घडतं आहे तेच त्या काळातल्या. तर या काळातल्या कोणकोणत्या गोष्टी आहेत? तर कोणते नवीन शोध लागत आहेत? युद्ध होतात का? मानवानं अजून काही शोध लावला का? या सगळ्या गोष्टी आपल्याला वर्तमानात म्हणजे वर्तमानाच्या काळातल्या पुस्तकातच वाचायला मिळतात. तसंच प्राचीन काळीसुद्धा काय घडलेलं आहे भूतकाळामध्ये हे सुद्धा आपल्याला कळतं. अगदी एकेका क्षणाला म्हणजे प्रत्येक दिवसाला काय घडलेलं आहे, एकेका क्षणाला काय घडलेलं आहे हे आपल्याला पुस्तकातून वाचायला मिळते. जिंकल्याच्या, हरल्याच्या, प्रेमाच्या, कटुतेच्या. जिंकल्याच्या, हरल्याच्या म्हणजे काय? तर आपल्या भारतामध्ये खूप राजे झाले आणि त्यांची युद्ध झाली. मग कोणत्या राजानं कोणत्या राजावर स्वारी केली, कोणता राजा जिंकला हे आपल्याला पुस्तकातूनच कळते. तसंच मग कोण कोण जिंकले तुम्हाला काय माहिती आहे? तुम्हाला माहिती आहे शिवाजी महाराजांच्या कथा. शिवाजी महाराजांनी अफजलखानावर स्वारी केली, अफजलखानाला मारलं, हे आपल्याला माहीत आहे. तसेच सम्राट अशोकानं सुद्धा जग जिंकलं, परंतु तो जेव्हा रणांगणावर आला तेव्हा खूप सैनिक मेलेले होते, त्यामुळं तो जिंकला असला तरी तो हारला होता आणि म्हणून त्यानं पुढं बौद्ध धर्म स्वीकारला, हे तुम्हाला माहिती आहे. किंवा भारताचा स्वातंत्र्य लढा तुम्हाला माहिती आहे, 1857चा लढा तुम्हाला माहिती आहे. हे सगळं तुम्हाला पुस्तकातूनच वाचायला मिळते. प्रेमाच्या, कटुतेच्या. प्रेमाच्या म्हणजे गौतम बुद्धाने आपल्याला सगळ्या जगावर प्रेम करायला सांगितलं. ही प्रेमाचीच गोष्ट आहे. प्रज्ञाशील करुणा जगाला दिली. तर हे सुद्धा आपल्याला पुस्तकातून मिळतं. कटुतेच्या म्हणजे कोणत्या राज्यामध्ये वैरभाव होतं, त्यातून कोणत्या लढाया लढल्या गेल्या, हे पण आपल्याला
कळतं. म्हणून कवी म्हणतात की तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या? पुस्तके काही करू इच्छितात, तुमच्याजवळ राहू इच्छितात. म्हणजे तुम्हाला पुस्तकं वाचायचा संदेश देतात. अजून काय आहे बघा पुस्तकामध्ये? पुस्तकात पाखरं चिवचिवतात, पुस्तकात आखरं सळसळतात. म्हणजे पाखरं चिवचिवतात म्हणजे काय? तर निसर्ग आहे, पक्षी आहेत, नद्या आहेत, डोंगर आहेत, जंगलं आहेत आणि हे सगळं पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतं किंवा त्याचा अनुभव घेता येतो. आखरं सळसळतात. आखरं म्हणजे अक्षरं. अक्षरापासून शब्द तयार होतो, शब्दापासून वाक्य तयार होतं आणि म्हणून हे अक्षरं, ही वाक्य पुस्तकामध्ये सळसळतात म्हणजे इकडं तिकडं पळतात. म्हणजे हे अक्षरं पुस्तकात आहेत, हे तुम्ही समजून घ्या, त्याचा अर्थ समजून घ्या, हे कवी सांगतात. अजून काय आहे पुस्तकामध्ये? पुस्तकात निर्झर गुणगुणतात. निर्झर म्हणजे परत इथं पर्यावरण आलं, शुद्ध पाणी आलं. गुणगुणतात, गुणगुणतात म्हणजे एक संगीत आहे त्याच्यामध्ये. वारा वाहताना आवाज येतो, नदी वाहताना आवाज येतो, तसं निर्झर वाहताना सुद्धा एक प्रकारचा आवाज येतो. हे संगीत तुम्ही समजावून घ्या, त्याचा आनंद घ्या आणि ते तुम्हाला पुस्तकातच अनुभवता येते, हे तुम्हाला कवी सांगतात. अजून काय कवी सांगतात? पुस्तकं परीकथा ऐकवतात. परीकथा म्हणजे तुम्हाला मनोरंजन होईल, तुम्हाला आनंद वाटेल, अशा काही कथासुद्धा पुस्तकामध्ये आहेत. एक राक्षस येतो, एक परी असते, हे माहिती आहे तुम्हाला. ते सगळं तुम्हाला पुस्तकामध्ये वाचायला मिळतं. पुस्तकात रॉकेटचं तंत्र आहे. रॉकेटचं तंत्र आहे म्हणजे इथं विज्ञान आहे, विज्ञानाचा मंत्र आहे. आत्ताच आपल्या सरकारने चंद्रावर उपग्रह सोडलेला आहे, ते सगळं तुम्ही लाईव्ह पाहिलेलं आहे. तर हे सुद्धा सगळं तंत्र, याची माहिती म्हणजेच विज्ञानाची माहिती तुम्हाला पुस्तकातून मिळते. त्यामुळं कुठलीही अंधश्रद्धा न बाळगता आपण विज्ञानाच्या साहाय्याने हे सगळं वाचत असतो आणि याची माहिती घेत असतो. म्हणूनच कवी म्हणतात, पुस्तकाची दुनिया न्यारी आहे, ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे. खूप ज्ञान आहे या पुस्तकामध्ये, वेगवेगळ्या प्रकारचं. कोणकोणत्या प्रकारचं ज्ञान आहे? प्राचीन काळाचं आहे, युद्धांच्या आहेत, जिंकल्याच्या आहेत, हरल्याच्या आहेत, पर्यावरण आहे, निसर्ग आहे, कथा आहेत, रॉकेट आहे, विज्ञान आहे. तर ही सगळी उत्तुंग म्हणजे खूप उंच अशी भरारी आहे, खूप उंच म्हणजे ज्ञान आहे. आणि म्हणून कवी म्हणतात की तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात? तर म्हणून पुस्तकं काही सांगू इच्छितात, तुमच्याजवळ राहू इच्छितात. म्हणजे तुम्हाला पुस्तकं वाचायची आहेत आणि त्यातून खूप ज्ञान मिळवायचं आहे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप पुस्तकं वाचली, आपल्या देशाची राज्यघटना लिहिली, म्हणून आपण आज या स्वतंत्र भारतामध्ये राहू शकतो. आपल्याला सगळ्या प्रकारचे अधिकार आहेत. पुस्तकातून किती ज्ञान मिळतात आणि म्हणूनच बाबासाहेबांच्यासारखं तुम्ही खूप वाचा आणि खूप विद्वान व्हा, सगळ्या प्रकारचे ज्ञान मिळवा. म्हणून कवी म्हणतात की तुमच्याजवळ पुस्तकं राहू इच्छितात, पुस्तकांना तुमच्याजवळ राहायचं आहे. म्हणजेच तुम्ही पुस्तकं वाचा. मग वाचणार ना तुम्ही पुस्तकं? आणि मला त्याची नावं सांगायची आहेत. कोणती कोणती पुस्तकं वाचली?